तर मागच्या सामन्यामध्ये रत्नागिरी संघाने सुरेख कामगिरी करताना 58 धावांचं एक मोठं टार्गेट सेट करताना सुरेख फलंदाजी केली होती. सूरज वागदारे याने आक्रमक फलंदाजी केली. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला. गोलंदाजीमध्ये 4 फलंदाजांना देखील बाद केलं होतं. ऑल सेट ऑलरेडी, लेट्स प्ले. सामन्याला सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. यस, आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. प्रदीप सलामीचं षटक टाकण्यासाठी स्ट्राईकवर आपण पाहिलं तर कुंदन रोहिलकर, नॉन स्ट्राईकला आपण पाहिलं तर सुमित हळदणकर. मित्रांनो, काल गोळकोट येथे झालेल्या स्पर्धेमध्ये देखील ह्या कुंदनने अत्यंत सुरेख फलंदाजी केली होती. नाईट क्रिकेट स्पर्धेत पाहूया. इथे आखूड टप्प्याचा चेंडू होता. कव्हरच्या पट्ट्यात चेंडू ट्रॅव्हल होतोय. जिथे मिळते एक धाव. कुंदन आपलं खातं उघडतोय, संघाचं खातं उघडतोय. संघाची स्थिती आपण पाहिली तर नक्कीच धावसंख्या फलकावरती लागते. एक ह्या सामन्यात जो जिंकेल त्याला एक संधी असणार. नक्कीच आता किती मला यस, आपण पाहिलं तर हा आखूड टप्प्याचा चेंडू होता. अनिवन बाउन्स, एक बाउन्स क्रिकेटच्या पटलावरती अलाउड असतो, त्याचा वापर केला जातो. धावसंख्या फक्त एक. हनीफ रुमानी मित्रांनो आपण पाहिलं तर म्हटलं जातं हनीफ रुमानी सबसे तुफानी या संपूर्ण स्पर्धेत आतापर्यंत त्यांच्या मागच्या सामन्यात 20 धावांच्या खेळीवरच्या जोरावरती आपण पाहिलं एकूण 132 धावा ह्या संपूर्ण सिरीजमध्ये आपण पाहिलं तर हनीफ रुमाने यांच्या नावावरती आहेत. प्रत्येक मॅचमध्ये चांगल्या प्रकारचे एफर्ट, चांगल्या प्रकारची फलंदाजी आपण पाहिले. सुमित हळदणकर हा देखील आक्रमक बॅटर गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. प्रत्येकचा पुढचा चेंडू रॅटॅप मुहूर्त विकेटचा मारा. ब्लॉकहोलमध्ये टाकलेला चेंडू खोदून काढलं. चेंडूला स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये आणखीन एक धाव जोडली जाते. काय सुरेख षटकाची सुरुवात आहे. 5 षटकांचा सामना. कंपल्सरी 4 फ्रेश गोलंदाज असतील पहिल्या 4 षटकांमध्ये. तदनंतर आपण पाहिलं तर पॉवर प्लेची 2 षटकं. सुरेख सुरुवात आपण पाहतोय. नो डाऊट अर्थातच एस इंटरप्राइजेस आपण पाहिलं तर सुरेख सुरुवात आहे. प्रतीक रॅटॅप मोर्द विकेटचा पुढचा चेंडू. ओ हो हो, इथं मात्र आपण पाहिलं तर पंच सांगतात की हा नो चेंडू असणार आहे. यस, आपण पाहिलं तर डॉट चेंडूची सांगता मात्र होते. धावसंख्या फलकावरती लागते 2 धावा. काय गोलंदाजी आहे बघा. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात जर आपण पाहिलं तर आतापर्यंत धावा दिल्यात केवळ आणि केवळ 2. आक्रमक बॅटर आहेत स्ट्राईकवर, परंतु जखडून ठेवलंय. ओ, पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. गती परिवर्तन, चेंज ऑफ द पेस. मित्रांनो, काय षटक आहे. आतापर्यंत TWJचा आपण इतिहास पाहिला. या स्पर्धेमध्ये ह्या कुंदनने, ह्या सुमितने आतापर्यंत प्रत्येक गोलंदाजावरती आक्रमण केले, परंतु प्रतीक मात्र त्याला अपवाद ठरतोय. रोखून ठेवलंय, जखडून ठेवलंय, कारण मारू देत नाही. कारण ज्या प्रकारचे व्हेरिएशन करतोय गोलंदाजीमध्ये, त्यामुळे त्याला खेळणं फार कठीण होतंय, मारणं फार कठीण होतंय फलंदाजाला. आखूड टप्प्याचा चेंडू होता. पुन्हा एकदा प्रॉपर टायमिंग होत नाही, परंतु इथे सुरेख क्षेत्ररक्षण. ओ, थोडंसं फंबल, मात्र एकच धाव मिळते. सुरुवातीला फंबल झाल्यानंतर चेंडूला कव्हर केलं जातंय. मित्रांनो, पहिलं षटक संपतंय. काय प्रभावी षटक आहे. केवळ 3 धावा दिल्यात पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात. काय गोलंदाजी आहे. यस डीजे कॅरी ऑन, सुरेख षटक आहे. पटलावरती खेळ कोणताही असू दे, कष्टाला पर्याय नाही. कष्ट प्रामाणिक असतील तर यशाला देखील पर्याय नाही. इथे आपण पहा, पहिलं षटक जरी
प्रभावी टाकलं गेलं असेल तरी जर कष्ट केले तर तुम्ही चांगली धावसंख्या उभारू शकता. मागच्या सामन्यात देखील आपण पाहिलं होतं. अर्थातच रुद्रस्फोट यांनी पहिल्या 3 षटकात तब्बल धावा कुठल्या होत्या 45, शेवटच्या 2 षटकात केवळ धावा आल्या होत्या 8 आणि तदनंतर लागली होती वाट रुद्र संघाची आणि बाद झाले होते फलंदाज 4. म्हणजेच क्रिकेटमध्ये काय घडू शकतं आणि काय नाही हे बाकीत करणं फार चुकीचं आहे. इथे पहिले षटक टाकले 3 चूक गोलंदाजी मार्कवर सज्ज होते गोलंदाज मदन चांदे. मित्रांनो, आपण पाहिलं तर खरोखरच हा डेड चेंडू घोषित केला जाते. मदन चांदेने देखील या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. मग ती फलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण असेल, गोलंदाजी असेल, ऑलरेडी एक चिपळूणचा एक दर्जेदार ऑलराऊंडर देखील आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, जोरदार अपील केले जाते, पंचांवर प्रेशराईज करण्याचा प्रयत्न केले जाते, पंचांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केले जाते, पंच अपील फेटाळून लावतात. काय सुरेख सुरुवात आहे आतापर्यंत. बघा, पहिल्या षटकात धावा आल्या होत्या 3, या षटकात पहिल्या चेंडूवरती डॉट चेंडू येतोय. सामना अत्यंत महत्वाचा आहे मित्रांनो, डू ऑर डाय, जिंका किंवा मरा, कारण हा एलिमिटेडचा सामना आहे. इथं जर तुम्ही हारलात तर नक्की स्पर्धेतून बाहेर व्हाल, जिंकलात तर रुद्राबरोबर खेळण्याची संधी मिळेल. इथे मात्र पुन्हा एकदा कुंदनच्या बॅटमधून निघालेला फटका, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, झेल सुटतोय. ओ हो हो, इथे मित्रांनो तुम्ही कोणाचा झेल सोडलाय? कुंदन रोहिलकरचा तुम्ही झेल सोडलाय. मी तर म्हणेन हा झेल नव्हे, हा कॅच नव्हे, तर हा मॅच गेला मित्रा. कुंदन रोहिलकर सारख्या फलंदाजाला जीवदान देणं म्हणजे फार मोठी चुकी आहे. क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाही. आणि इथे आपण पाहिलं ना, ही धोक्याची घंटा आहे. ही जर घंटा वाजवू लागला एकदा का कुंदन रोहिलकर, त्याला अडवणं थांबवणं फार मोठं मुश्किल काम आहे गोलंदाजासाठी. मित्रांनो, इथे आपण पाहिलं तर पुन्हा एकदा प्रॉपर टायमिंग होत नाही. चांगली गोलंदाजी आहे, मदनने सुरेख गोलंदाजी करतोय. धावसंख्या होते 5 धावा. पुन्हा एकदा सुमितच्या बॅटमधून निघालेला फटका. आणखीन एक संधी होती, चेंडू जातोय. इथे मात्र लॉंगॉनच्या डोक्यावरून सीमा रेखा पार. RPL खणखणीत दणदणीत टायमिंग चौकार. यस DJ. थँक्यू DJ. मित्रांनो, म्हटलं जातं आयुष्यात अन्नाचा कड आणि आनंदाचा क्षण. इथे बघा, तुम्हाला 2-2 संध्या होत्या. इथे आपण पाहिलं तर कव्हरच्या पट्ट्यात सोपा झेल सुटलाय. तदनंतर हा थोडासा कठीण होता, पण क्रिकेटच्या पटलावरती असे कॅच घेणं फार महत्वाचं आहे. इथे आपण पाहिलं तर 2-2 जीवदान मिळतात. आपण पाहिलं तर फलंदाजांना धावसंख्या 4ने वाढते. संघाची स्थिती आपण पाहिली तर धावसंख्या फलकावरती लागते. 9 धावा, षटक क्रमांक दुसरं, माफ करा 8 धावा. इथे मात्र फुल टॉस चेंडू आहे. इथे आपण पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण आहे, सुरेख क्षेत्ररक्षण आहे. अर्थातच एक धाव मात्र मिळते, धावसंख्या 1ने वाढते. संघाची स्थिती आपण पाहिली तर नक्कीच 9 धावा फलकावरती लागतात. डावातील षटक क्रमांक दुसरं. मित्रांनो, कसं असतं माहिती आहे का, आपण जेव्हा पुढच्या फेरीत जातो ना, क्वार्टर फायनल, सेमीफायनल, तेव्हा प्रेशर असतं पुढील फेरीमध्ये जाण्याचं. अशा वेळी आपल्याला लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळतात आणि लो स्कोरिंग मॅचेस देखील अत्यंत रंगतदार होतात. मदनचा पुढचा चेंडू राईट मोडतो, विकेटचा मारा, फुलटॉस चेंडू आहे. मनगटाचा वापर केला, फ्लिक केलाय, चेंडू ट्रॅव्हल होतोय दण दण करत मिड विकेटच्या पार, आर पार. RPL मस्त. ते इतिहास देखील घडलाय. झेल सुटल्यानंतर सांगीन पुढच्या या षटकाच्या समाप्तीनंतर पुन्हा एकदा राईट ओव्हर द विकेटचा मारा आहे. कुंदन रोहिलकरच्या बॅटमधून निघालेला फटका आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. नक्कीच संकेत पालशेतकर चेंडूवरती येतोय. इथं आपण पाहतो 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती लागते 15 धावा. पहिल्या षटकात धावा आल्या होत्या 3, या षटकात धावा आल्यात अर्थात 12. आणि इथे मात्र आपण पाहिलं ना मित्रांनो, ती 2 जीवदानं मात्र मिळाली ते कुंदनला. इथे ह्याच मैदानावरती तुम्हाला इतिहास सांगतो, सुधीर स्मृती चषक स्पर्धा चालू असताना बाबूने अतिशय सुरेख गोलंदाजी केली होती. बाबूच्या पहिल्याच चेंडूवरती झेल सुटला होता. तदनंतर इथे मात्र आपण पाहिलं तर
पुढच्या षटकात त्याच नितीन माटुंगेने ह्या मैदानावरती 6 चेंडूवरती 6 बिग षटकार मारले होते मित्रांनो. इतिहास घडण्यासाठी असतात आणि रेकॉर्ड ही मोडण्यासाठी असतात असं क्रिकेटच्या भाषेत बोललं जातं. इथे आपण पाहिलं धावसंख्या फलकावरती लागते 15 धावा 3 षटकांचा खेळ म्हणजे 18 चेंडूंचा काही शिल्लक आहे. तोपर्यंत मी इथे थांबतोय, कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. RPL म्हणजेच रत्नागिरी प्रीमियर लीग चॅम्पियन्स ट्रॉफी 2024चा थरार. एक जबरदस्त स्पर्धा आपण पाहतोय, जबरदस्त स्पर्धांचे साक्षीदार होतोय. आणि इथे आपण ऐकूया डीजेच्या माध्यमातून मधुर संगीत. बाबू जेव्हा जेव्हा गोलंदाजीवरती येतो ना, तेव्हा तेव्हा प्राईज ऑन असतात. इथे आपण पाहिलं तर बाबूने जर का हॅट्रिक घेतली तर त्याच संघाचे अफाक ओनर, अर्थात आपण पाहिलं तर बाबू यांच्याकडून, बाबूसाठी अफाक यांच्याकडून 1,000 रुपयाचं पारितोषिक असेल. मागच्या सामन्यात आपण पाहिलं तर सुरतसाठी प्रसिद्ध उद्योजक, आदरणीय क्रिकेटवर नितांत प्रेम करणारे मुबीनभाई खोत यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलं होतं. मुबीनभाईंचं एक मी पाहिलंय, संघ कोणताही असू दे, जो चांगला खेळतो त्याचा सन्मान केला जातो, मग तो कुठल्याही संघाचा खेळाडू असू दे. आणि क्रिकेटवर नितांत प्रेम करणारे मुबीनभाई यांच्या माध्यमातून 500 रुपये पारितोषिक देखील आपण पाहिलं. बाबूचा पहिला चेंडू असेल, राईट ओव्हर द विकेटचा मारा, स्ट्राईकला आपण पाहिलं तर नक्कीच इथे इथं आपण पाहिलं तर सुमितच्या बॅटमधून निघालेला फटका, चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषेचा वेध घेताना. इथे मात्र चेंडू जातो सीमा रेखा पार. RPL चौकार डीजे. एकोणीस धावा फलकावरती लागत आहेत. कुंदनला जीवदान मिळाल्यानंतर कुंदन खेळतो. वैयक्तिक आपण पाहिलं तर चांगली फलंदाजी केली त्याच्या बॅटमधून. हो, इथे पुन्हा एकदा सुमितच्या बॅटमधून निघालेला फटका लॉंगॉनच्या पट्ट क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय वेगाने. मदन चांदे चांगली फ्रेक करतो. एकदा मात्र इथे धावसंख्या 1ने वाढतायत. प्रथमेश सांगतात की धावसंख्या फलकावरती लागते 20 धावा, 20 विदाउट लॉस. इथे जर मित्रांनो कुंदन आणि हा सुमित जर का पाठषटक खेळला तर नक्कीच नक्कीच मित्र म्हणतोय की क्रिकेटचा अनुभव आहे. 50 ते 55 धावा नक्कीच फलकावरती लागतील. पुन्हा एकदा बाबू पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेटचा मारा आहे. हो हो, इथे पुन्हा एकदा मोठा फटका येतोय. अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतोय मिड विकेटच्या पट्ट्यात. पुन्हा एकदा थोडंसं फंबल होताना पाहतोय. 1चं रूपांतर 2 मध्ये होते. धावसंख्या 2 ने वाढते 2-22. एंड ऑफ सेकंड ओव्हर प्रोग्रेस नाऊ. थर्ड ओव्हर षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. धावसंख्या फलकावर लागते बिनबाद 22. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, 2 झेल सुटलेत. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आपण पाहिलं, त्याचं रूपांतर मात्र 22 धावांमध्ये होतंय. धावसंख्या होते 22 धावा. आपण पाहतोय RPL म्हणजेच रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2024चा थरार. यानंतर आणखीन 2 लढती असतील मित्रांनो. रुद्र संघाबरोबर ह्या संघातील जो संघ जिंकेल त्यांचा सामना असेल. अर्थात तो सामना असेल सेमीफायनलचा. पाहूया इथे कोण जिंकणार कोण हारणार दर्शवणारी काही षटकांचा काही शिल्लक आहे. ब्लॉकहोलमध्ये टाकलेला चेंडू आहे. जोरदार अपील केलं जात आहे. बाबूचं एक अत्यंत प्रभावी षटक आहे मित्रांनो. बाबूची 2 षटकं क्रिकेटच्या पटलावरती अत्यंत महत्त्वाची मानली जातात. आणि इथं मात्र रोखून ठेवलंय, जकडून ठेवलंय, धावा करू देत नाही आहे. कारण दर्जेदार गोलंदाज आहे, फिरकीचा जादूगार म्हणून त्याला म्हटलं जातं. कारण त्याच्याकडे व्हेरिएशन आहे, लेग स्पिन आहे, ऑफ स्पिन आहे, चेंज ऑफ द पेस आहे, वाईड यॉर्कर आहे, फास्टर वन आहे. आणि 6 प्रकारचे 6 वेगवेगळे चेंडू टाकण्याची क्षमता असणारा गोलंदाज देखील आहे. धावसंख्या फलकावरती लागते 23 धावा. डावातील षटक क्रमांक आपण पाहिलं तर 3रं षटक आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. पंच सांगतायत, वळतायत आमच्या दिशेने. येस इट इज वाईट मिक्स्टर एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव जोडली जाते. एका धावेला या सामन्यात फार महत्त्व आहे. सोन्याची किंमत आहे मित्रांनो. कारण का एलिमिनेटरचा सामना आहे. जिंकेल तो टिकेल, हारेल तो घरी जाईल. बॅक टू द पॅव्हेलियन. 24 धावा फलकावरती लावल्या जातात. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. यस आपण पाहिलं तर इथे मात्र हा डॉट चेंडू सुंदर कमबॅक केलं. हो, मात्र इथे मात्र क्लीन बोल्ड होतोय. धक्का क्रमांक पहिला गडी बाद होतोय 24 धावांवरती. आणि डीजे देखील वाजतोय.
बुत जातोय, डगआउटवर जातोय. दुसरा सुमित मैदानात येतोय, सुमित पाटील. मित्रांनो, एक आक्रमक बॅटर आहे. PPL स्पर्धेत सुरेख कामगिरी केली होती. 132 धावा कुठल्या होत्या सिरीजमध्ये. 18 षटकार ज्याने एका सिरीजमध्ये मारले होते. CPLमध्ये देखील सुरेख कामगिरी केली होती या संघाने. अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. आणि तदनंतर आपण पाहूया RPLमध्ये कशा प्रकारची कामगिरी करतोय सुमित पाटील. बाबू विरुद्ध सुमित ही लढत बघण्यात फार मजा येईल मित्रांनो. बेस्ट वर्सेस बेस्ट. कारण बाबू लेग स्पिन स्वरूपाची गोलंदाजी करतो, त्याच्या विरुद्ध कशा प्रकारची फटकेबाजी केली जाते सुमितच्या माध्यमातून. कुंदन अद्यापही नॉनस्ट्राईकवर आपण पाहतोय. कुंदन सलामीपासून आतापर्यंत खेळतोय. ज्या प्रकारचा फलंदाज आहे त्या प्रकारची फलंदाजी त्याच्याकडून पाहायला मिळत नाहीये. थोडासा स्ट्रगल करताना पाहतोय. बॅटच्या मधोमध चेंडू कनेक्ट होत नाहीयेत. पुन्हा एकदा बाबू सज्ज होतोय. पुढचा चेंडू रॅटेमोर द विकेटचा मारा. ओहो, पुन्हा एकदा पंच सांगतायत की हात फैलावतात. येस, इट इज वाईड. वाईड बाईज. अशा 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या फलकावरती लागते 26 26 धावा. 26 धावा फलकावरती लागतात डावातील. मित्रांनो, आपण पाहिलं तर हे तिसरं षटक आहे. अद्यापही मित्रमंडळींनो, इथून जर का तुम्ही 20 ते 25 धावा फलकावरती लागल्यात तर तुमच्याकडे लढण्यासाठी काहीतरी असेल. कारण ही महत्त्वाची लढत आहे. TWG संघाकडे देखील चांगले गोलंदाज आहेत मित्रांनो. पुन्हा एकदा सज्ज होतोय बाबू. राईट मोर द विकेटचा मारा. पुन्हा पुन्हा आपण पाहिलं तर पुन्हा एकदा वाईड बाईज. आणखीन 2 धावांचा बोनस. मित्रांनो, दिवाळी नसताना, दसरा नसताना बाबू मात्र धावांचा बोनस देतोय. आणखीन 2 धावा, अत्यंत महत्त्वाच्या धावा आहेत मित्रांनो. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होते 28, 28 धावा. मित्रांनो, आतापर्यंत मी प्रथमेश वेंद्रेला म्हणजे छोट्याला क्रिकेटच्या पटलावरती चांगली कामगिरी करताना पाहिली होती, परंतु एक्झॅक्टली काय जबरदस्त गुणलेखन करतोय. गुणलेखक म्हणजे समालोचकाचा आरसा, त्याच्याकडे बघून मी समालोचन करतोय मित्रांनो. जबरदस्त कामगिरी आहे. इथे आखूड टप्प्यात चेंडू आहे. चेंडूला कट केलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप पॉईंटच्या पट्ट्यात. जिथे मी ते फक्त एक आणि एक आणि एकच धावा मिळते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते 29 धावा. आणि 29 धावा फलकावरती लागतात. षटक क्रमांक तिसरं देखील संपतायत. 3 षटकं संपतात. 29 धावा म्हणजे जवळजवळ 10च्या सरासरीने आतापर्यंत धावा येताना आपण पाहिल्यात. अद्याप 12 चेंडूंचा काही शिल्लक आहे. आक्रमक बॅटर दोघं मैदानात आहेत. हे षटक कोणाला तरी टार्गेट करणार हे मात्र 100% मी सांगतो. कारण शेवटचं षटक बाबूचं असणार आहे, ते देखील प्रभावी असणार आहे. त्यामुळे हे चौथं षटक, हे षटक टोन टाकणार आणि त्याच्यावरती मात्र टार्गेट करण्याचा प्रयत्न असणार तो सुमितचा आणि कुंदनचा. आणि येणाऱ्या चौथ्या षटकात काय घडणार, काय बिघडणार, कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा मित्रांनो. क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा रणसंग्राम. मी असा गेलो, असा आलो. यस राहुल DJ.
डीजे. तर कुंदनची आपण जर कधी खेळ पाहिला तर नक्कीच 10 चेंडू 30 धावा, 5 चेंडू 20 धावा अशी खेळी पाहिले. परंतु इथे पहिल्यापासून सुरुवातीपासून त्याला स्ट्रगल करताना आपण पाहिलं. 11 चेंडू फेस केलेत, फक्त आणि फक्त 11 धावा. 5 षटकांच्या सामन्यात अत्यंत खराब मी तर म्हणेन स्ट्राईक रेट म्हणावा लागेल कुंदनचा. इथं मात्र बावाचा फुलटॉस चेंडू होता, भन्नाट वेगेने टाकलेला चेंडू होता. काही क्षणाच्या आत चेंडू एष्ट्या उद्ध्वस्त करतोय आणि उद्ध्वस्त देखील होतोय कुंदन रोहिलकर. 2 गडी बाद धावसंख्या फलकावरती लागते, अर्थात 30 धावा. षटक क्रमांक 4 आपण पाहतो. बघा, बावा एक युवा गोलंदाज आहे, चांगला बॅटर आहे. तदनंतर आपण पाहिलं तर काणेशी बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे. काणे संघाच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा गाव टू गावला मी समालोचन करतो तिथे या खेळाडूचा खेळ मी पाहिला आहे. एक दर्जेदार युवा अष्टपैलू खेळाडू आहे. कुंदनसारखा मोठा मासा त्याच्या गळाला लागतोय, अडकवला जातोय, फसवला जातोय. स्ट्राईकवर आपण पाहिलं तर नवीन फलंदाज मकरंद पवार मित्रांनो. ओ हो हो, काय फटका आहे. स्टँड अँड डिलिव्हर, आउट ऑफ द पार्क, गोइंग गोइंग अँड गॉन. डीजे कॅरी ऑन. पहिल्या चेंडूवरती षटकारांनी स्वागत केले बावाचं. स्वॅग से करेंगे बावा का स्वागत. मकरंद पवार बावावर केलाय जबरदस्त वार. सुरेख फटका होता. धावांची गरज होती, एका षटकाराची गरज होती. संघ अडचणी सापडला होता. धावसंख्या होते 36. मित्रांनो, अजून 1-2 बिग हिट जर आल्या सामन्यामध्ये चांगली रंगत, चांगली चुरस, चांगली लढत नक्कीच पाहायला मिळेल. पुन्हा एकदा बावा सज्ज होतो. राईट ओव्हर द विकेटचा पुढचा चेंडू मकरंदसाठी. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू क्रॉस बॅटने खेळलाय. चेंडूला दिशा दिले, अर्थात डीप स्क्वेअर लेगच्या पट्ट्यात जिथे रोखलं जात आहे. संकेत पालशेतकर चेंडूवरती येतोय. धावसंख्या 2 ने वाढते. संघाची स्थिती पण पाहिलं तर 38 धावा फलकावरती लागतात. हळूहळू एका षटकाराने धावसंख्या वाढत चालली. एक षटकार जो नितांत गरजेचा होता TWG संघाला, तो मात्र मारलाय मकरंदने. या षटकातील अद्याप 2 चेंडूंचा काही शिल्लक आहे. अजून एक बिग हिट आली तर नक्कीच हे मोठं षटक होऊ शकतं. मकरंद पवार बाबावरती करतो का वार, पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी असणाऱ्या बावा. 10 ते 15 पावलाचा रन, वेगवान गोलंदाज आहे. राईट ओव्हर द विकेटचा पुढचा चेंडू. ओ हो हो, मकरंदच्या बॅटमधून निघालेला फटका, परंतु इथे मात्र मदन चांदे आणि झेल अत्यंत जवळचं नातं. यस डीजे कॅरी ऑन. यस, आपण पाहिलं तर आकाश सकपाळ हा देखील एक ऑलराऊंडर TWG संघाचा.
धावसंख्या आपण पाहिली तर 38 38 धावा फलकावरती लावली जाते. आकाश साकपळ ऑन द स्ट्राईक बाबा गोलंदाजी करते. पुढचा चेंडू राईट मोर विकेटचा मारा असेल आकाशसाठी. आकाशच्या बॅटमधून निघालेला फटका बाबा स्वतः चेंडूवरती येतोय. आणखीन एक फलंदाज बाद. काय सुंदर गोलंदाजी केली या षटकात बाबाने. 3 फलंदाज बाद केलेत आणि धावा दिल्यात मित्रांनो. 9 धावा आणि 3 फलंदाज बाद केलेत. सुरेख फलंदाजी, सुरेख गोलंदाजी बाबाच्या या षटकासाठी. राहुल डीजे तो मांगता ही है. आपण पाहिलं तर विनायक पाटील उर्फ चायना आपण पाहतो मैदानाच्या मध्यभागी. फलंदाज विनायक, गोलंदाज आपण पाहिलं तर आपण पाहिलं तर बाबाचं षटक संपते. बाबू गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. फलंदाज विनायक, समालोचक देखील विनायक. पाहूया कशा प्रकारची फलंदाजी करतोय विनायक. आणि गुहागरशी बिलॉंग करणारा खेळाडू आहे. इथं आपण पाहिलं तर सुमित पाटील अद्याप मैदानात आहे. सुमित पाटील एक आक्रमक बॅटर आहे. त्याच्याकडे क्षमता आहे एक मोठं षटक बनवण्याची, कारण मॅन इन फॉर्म देखील आहे. पहिल्या सत्रात नव्हता, तदनंतर आज मात्र त्याला संधी मिळाली. संधीचं सोनं करणं फार गरजेचं आहे, कारण इथे मात्र संघ अडचणीत सापडलाय मित्रा. तू जी कामगिरी पूर्वी केली होती संकट मोचक म्हणून तुला इथे लढावं लागेल, भिडावं लागेल, चांगली कामगिरी करावी लागेल. हो हो, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. काय भन्नाट वेगाने टाकलेलं चेंडू होता. मी सुरुवातीला सांगितलं होतं ह्याच्याकडे लेग स्पिन आहे, याच्याकडे ऑफ स्पिन आहे, याच्याकडे फास्टर वन आहे, याच्याकडे यॉर्कर आहे, याच्याकडे गती परिवर्तन आहे. व्हेरिएशन गोलंदाज आहे, म्हणून तर चिपळुणातील सर्वात दर्जेदार गोलंदाज आहे. म्हणून तर रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक मैदानात ह्याने निर्धाव षटक टाकण्याची किम्यान केली. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये मित्रांनो निर्धाव षटक टाकले खेळाडूने. ओ इथे आपण पाहिलं पुन्हा एकदा यू मिस आय डेफिनेटली हिट. नजर हटी, दुर्घटना घटी. सुमित बॅक टू द पॅव्हेलियन. सुमित तंबूत परततोय. राहुलला संधी मिळते, राहुलला संधी मिळते, अर्थात डीजे वाजतोय. मित्रांनो मैदानात आपण पाहिलं तर विशाल नॉन स्ट्राईकला विनायक. नाव विशाल आहे. येणाऱ्या 4 षटकात विशाल कामगिरी करावी लागतील, विशाल फटके मारावे लागतील. एक दोन विशाल फटके जर तुझ्या बॅटमधून आले, जर 50शीचा पल्ला गाठला तर लढण्यासाठी तुमच्याकडे काहीतरी असेल मित्रांनो. कमीत कमी पवनतलाच्या मैदानावरती 50 धावा तरी फार गरजेच्या, कारण ओपन मैदान आहे. धावा चेस होतात. दुपारच्या सत्रात आपण पाहिलंय मित्रांनो, कालच्या सत्रात देखील पाहिलंय. बाबूचा पुढचा चेंडू. इथं मात्र विशालच्या बॅटमधून निघालेला फटका, आणि इथे मात्र विशाल फटका. विशाल ऑन फायर. यस डीजे कॅरी ऑन. बघा बाबू लेग स्पिनचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडूचा टप्पाच पडून दिला नाहीये. विथ द स्पिन फटका ज्याला म्हणतात क्रिकेटच्या पटलावरती. लॉंगॉनच्या डोक्यावरून सुरेख फटका. पुन्हा एकदा बाबू सज्ज होतोय. पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेटचा मारा. ओ ओ इथं बाबूने सांगितलंय की मित्रा तू या स्पर्धेत खेळण्यासाठी आलायस, मी देखील या स्पर्धेत खेळण्यासाठी आलाय. एक तेरी तो एक मेरी. क्रिकेटच्या याच पटलावरती प्रत्युत्तर दिलं जाते पुढच्या चेंडूवरती. 44 44 धावा, 2 चेंडूंचा काही शिल्लक आहे. स्ट्राईकवर आहे विशाल, नॉन स्ट्राईकला आहे विनायक. बाबूचा पुढचा चेंडू राईट मोर विकेटचा मारा असेल. अकुट टप्प्याचा चेंडू. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा फलंदाज बाद. इथे बघा तू चल मैं आया अशी स्थिती. त्यामुळे डीजेला संधी मिळते, डीजेला संधी मिळते म्हणून संगीत देखील वाजतंय, संगीत वाजतंय आणि राहुल देखील
यस डीजे. आणि बाबूने बघा, बाबूने दुसऱ्या षटकात धावा दिल्या होत्या 14. थोडंसं महागडं षटक. ह्या षटकात बघा धावा दिल्यात केवळ 6. दोन फलंदाजांना बाद केलं. शेवटचा चेंडू पहिल्या इनिंग मधला ऋतिक. ओ हो, ऋतिक देखील बॅक टू द पॅव्हलियन. या षटकात 3 फलंदाजांना बाद केले बाबूने. सुंदर षटक आहे, सुंदर कमबॅक आहे. एकूण स्थिती काय, तर 5 षटकं संपतायत. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकाते लागली 44. तुम्हाला करावे लागतील 45. नक्कीच येणाऱ्या 5 षटकात काय घडतंय, काय बिघडतंय सांगण्यासाठी येत आहेत. आणखीन एक रत्नागिरी जिल्ह्याचा मधुर आवाज म्हणजेच आमचे मित्र बाळू सनगरे सर. मी इथेच थांबतो, विश्रांती घेतो. मात्र राहुल, तुला मात्र विश्रांती नाही आहे. प्लीज कॅरी ऑन.
राजेश वाघिवरे संघासमोर 45 धावांचं आव्हान आहे. निश्चितच 44 उभ्या राहत असताना एका बाजूने काय गोलंदाजी, बाबूची गोलंदाजी आपण पाहिली. खरं तर तिसऱ्या षटकामध्ये थोडासा तो महागडा ठरला होता. त्याने 14 धावा खर्च घातल्या होत्या. परंतु त्यानंतर मात्र 5व्या आणि निर्णायक षटकामध्ये एक अर्थातच विशाल साळुंकेच्या बॅटमधून षटकार आला. त्यानंतर मात्र सगळेच्या सगळे ते निर्धाव चेंडू फेकलेत नव्हे तर त्या ओव्हरमध्ये एकूण 3 विकेट त्याने मिळवल्या. अशा प्रकारची सुंदर गोलंदाजी 5व्या षटकामध्ये आपण पाहिली. बाबू याच्याकडून चांगले गोलंदाज पृथक्करण झालंय आणि अर्थातच 45 धावांचं आव्हान असेल या मॅचमध्ये. एस एंटरप्राइजेस वाघिवरे या संघासमोर हे आव्हान घेऊन मैदानामध्ये सलामीची जोडी दाखल झाली. कोकणचा वंडर बॉय अजित उर्फ बाबले आमरे स्ट्राईक एंड वरती. नॉन स्ट्राईक एंड वरती अर्थातच अजून एक मोठा खेळाडू मदन चांदे. ही सलामीची तगडी जोडी एस एंटरप्राइजेसची मैदानामध्ये आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होईल आकाश सकपाळ याने बॅटिंगमध्ये निराश केलाय. पहिल्या चेंडूवर तो आऊट झाला परंतु आता जबाबदारी आहे गोलंदाजीची आणि ते पहिलं महत्वाचं पॉवर प्लेचं षटक सज्ज होतोय आकाश सकपाळ. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले महत्वाचा जबाबदारीचा ही ते फेकावं लागेल. आकाश सकपाळला स्ट्राईक एंड वरती आहे. 360 डिग्री मिस्टर बाबल्या स्ट्राईक एंड वरती. पहिल्या चेंडूवर रिव्हर्स अटेंड केला. पॉइंटच्या डोक्यावर दन 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 करत निघाला. बाबला ब्रँडेड पहिल्या चौकाराची नोंद झाली. 4 धावा. त्याचा वापर केला बाबल्याने. पॉइंट वरून चौकार ठोकला. रिव्हर्स खेळला. सक्सेस झाला. पुढचा चेंडू आकाश सकपाळ. हो स्वीप केला या ठिकाणी. पुन्हा एकदा दिशा दिले. कलेचा वापर केला. क्रिकेटमध्ये असं म्हणतात का शक्ती बरोबर कला तुमची फार निर्णायक ठरते आणि ती कला पाहायला मिळाली. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू सीमापार झाला. बाबल्याच्या बॅटमधून दुसऱ्या चेंडूवर दुसरा चौकार. मध्ये सगळे क्षेत्ररक्षक असतात. 2 क्षेत्ररक्षक वगळता बाकी सगळे क्षेत्ररक्षक हे 38 सर्कलच्या आतमध्ये असतात. त्याचा फायदा इथे बॅटर उठवताना दिसतो. यावेळेस काय घडलंय काय बिघडलंय तर बॅटची कट घेऊन गेला क्षेत्ररक्षक कुंदनच्या क्लोज मध्ये आणि आता मात्र 2 चौकार ठोकणारा बाबल्या म्हणजे अजित आंबरे आउट. बॅटिंग मध्ये किती योगदान देतो पाहावं लागेल. गोलंदाजीमध्ये चांगलं योगदान राहिलं. शेवटच्या अनामारीच्या षटकामध्ये त्याने फक्त आणि फक्त एक षटकार वगळता अतिशय दमदार गोलंदाजी केली आणि निश्चितच समोरच्या संघाला रोखण्यात त्याला यश मिळालं होतं. परंतु या षटकामध्ये अर्थात आता बॅटिंगचं योगदान आपल्या संघाकरिता अपेक्षित असेल. आकाश सकपाळचा पुढचा चेंडू राईट टर्म राऊंड विकेट. हो हो यावेळेस पहा मनगटाचा वापर केला. ऑन साईडला खेळला त्या ठिकाणी दीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडू आडवेल फेक केल तो मात्र मदनने चांगली साथ दिली आणि 2 धावा परिपूर्ण झाल्या. सेन्सिबल क्रिकेट या ठिकाणी मनगटाचा वापर केला होता बाबूने. 2 धावाने आपलं खातं उघडलंय. संघाच्या खात्यामध्ये धावसंख्या जमा होईल. 2 धावसंख्या 10 वरती एका गडीच्या मोबदल्यात म्हणजेच अजित बाबल्या ची विकेट गमावली. 2 चेंडूवर 2 चौकार ठोकले होते परंतु त्यानंतर माझं लगेचच तिसऱ्या चेंडूवर एक चांगली चेंडूची फेक केली. आकाश सकपाळले त्याचा विकेट मिळवला. सेकंड एवरती पुन्हा एकदा बाबू. हो यावेळेस मोठा फटका खेळलाय बाबूच्या बॅट मधून. आलाय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार. आलाय बाबूचा ब्रँड षटकार.
पहिली तर धावसंख्या 16 धावा धावफलकावरती जमा आहेत. पहिलं पॉवर प्लेचं षटक आकाश सकपाळ. पुन्हा एकदा ब्लॉक मधला चेंडू खोदून काढलाय त्या ठिकाणी शॉट आपला शतरक्षक आहे आडवेपर्यंत झपकन धाव पूर्ण केले. चालेल रनिंग विकेट पाहायला मिळाली. शेवटच्या चेंडूवरती एक धाव, 40 धाव पूर्ण केले. षटक क्रमांक पहिल्या पॉवर प्लेचं षटक समाप्त झालंय आणि पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये काय झालंय तर बाबल्याने 2 चौकार ठोकल्यानंतर त्याची विकेट गेली आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी आलेला बाबू सुर्वे ज्याने स्वतःला प्रमोट केलंय आणि अर्थात तिसऱ्या क्रमांक काय धमाकेदार सुरुवात केली त्यानेही 17 धावा तब्बल कुठल्या पहिल्या षटकामध्ये. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये निश्चितच बॅटिंग साईड राहिली वरचढ या मॅचमध्ये. एकूण 45 धावांचं छोटंसं लक्ष दिलंय TWJ डॉमिनेटर संघाला, परंतु निश्चितच डॉमिनेटर संघाला अर्थात विकेटची नितांत गरज असेल आणि एक विकेट टेकर गोलंदाज कुंदन रोहिलकर गोलंदाजीवरती सज्ज होईल. पहिलं षटक आपण पाहिलं जिथे हाताळलं आकाश सकपाळने. तिसऱ्या चेंडूवर चांगला चेंडू फेकला, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा बाबू त्याच्यावर तुटून पडला आणि 3 चेंडूमध्ये त्याने 9 धावा खुटल्या आहेत. तो बाबू पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती, नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय मदन चांदे. गोलंदाजी ट्रॅकवरती गुहागरचा टायगर कुंदन रोहिलकर. या षटकातला पहिला चेंडू राईट टप ओव्हर द विकेट. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू क्लास पाहायला मिळाला. कव्हर वरून चेंडूला धुडकावलाय. चेंडू गेलाय वन बाउन्स. चेंडू शिबापार चौकार. आणि ती क्षमता बाबूमध्ये आहे. 3 षटकार 3000 रुपये. यावेळेस वाईट यॉर्कर सुंदर चेंडू फेक केलाय. जाणीवपूर्वक चेंडू फेकला होता तो कुंदन रोहिलकरने. डॉट चेंडू फेकलाय आणि धावसंख्या मात्र आता पाहिली तर धावसंख्या आहे 21 धावा. 45 धावांचं उद्दिष्ट आहे. ऑन स्ट्राईक बाबू सुर्वे काय खेळतोय आपल्या संघाकरिता. पुन्हा एकदा मोठा फटका खेळलाय. या चेंडूवर फटका फसला असता देखील बाबूच्या बॅट मधून आलाय मोठा फटका. 40चा झटका षटकार. ऑन स्ट्राईक दोन्ही बाजूने वार आणि पलटवार. हा पुन्हा एकदा मोठा फटका. शक्तिशाली फटका. शक्तीचा वापर करतोय वारंवार बाबू आणि चेंडूला पाठवलाय पुन्हा एकदा. चेंडू सीमापार बाबूच्या बाट मधून आलाय अजून एक चौकार. कमाउट देत. काय खेळलाय. 23 धावांची धुवाधार फाळी इथे मात्र जरी समाप्त झाली असली तरी योगदान त्याचं उपयुक्त ठरलंय आणि धावसंख्या पुढे घेऊन गेलाय. धावसंख्या पोहोचले 31 वरती. दुसरा विकेट बाबू सुर्वे गॉन. गादेर 2 धावा घेतल्यात त्याने या चेंडूवरती.
हलक्या बॅटचा वापर केला, हलक्या हाताने खेळला आणि 2 धावा वसूल करत या ठिकाणी आपलं खातं उघडलंय. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. धावसंख्या 33 धावा, 2 षटकं समाप्त झाली. 45 धावांचं उद्दिष्ट आहे एस एंटरप्राइजेस वाघिवरे संघासमोर आणि उद्दिष्ट असताना तिसऱ्या क्रमांकावर आक्रमक स्वतः कर्णधार ज्याने स्वतःला प्रमोट केलं या मॅचमध्ये आणि एक धावांची लयलूट केली. मैदानामध्ये येता क्षणी त्याने आक्रमक रूप धारण केलं होता. तो बाबू सुर्वे चमकला. 8 चेंडूमध्ये 23 धावा त्याने आपल्या संघाकरिता उपयुक्त खेळला. तो आउट झाल्यानंतर आता अब्दुल कादर मैदानामध्ये आहे. मदन चांदे जो सलामीच्या रूपाने मैदानामध्ये पोहोचलाय. 12 चेंडूचा खेळ समाप्त झाला असताना देखील त्याला स्ट्राईक मिळाली नव्हती. आता प्रथम तो स्ट्राईक एंडवरती पोहोचेल. तिसऱ्या षटकामध्ये आता पाहणार आहोत. तिसऱ्या षटकामध्ये रघुनाथ गोलंदाजी करेल आणि रघुनाथकडे चांगला अश्विन आहे. आता रघुनाथ कशी गोलंदाजी करतो कारण समोर डावकर फलंदाज अर्थातच मदन चांदे जो सलामीच्या रूपाने मैदानामध्ये आलाय. तो मदन आता स्ट्राईक एंडवरती समोरून मारा होईल रघुनाथचा. चांगली गोलंदाजी आणि चांगली फलंदाजी एक संघर्ष निश्चित पाहायला मिळेल या षटकामध्ये. सायकल एंडवरती मदन चांदे गोलंदाजी ट्रॅकवरती रघुनाथ याच्याकडे चांगला स्विन आहे. चेंडू वळवण्याची ताकद रघुनाथकडे निश्चित आहे. यावेळेचा पुढचा चेंडू हो 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 यावेळेस पाहिलं मदन चांदेने आणि भिरकावून दिला. पॉइंटच्या डोक्यावर रिव्हर्स खेळलाय षटकार मदन चांदेच्या बॅटमधून. केली मध्यंतरी जर धावा आल्या असत्या एकेरी दुहेरी धावा पडतो झाल्या नाही. खास करून कुंदन रोहिलकरने खूप निराश केला सुरुवातीला आपण पाहिलं. त्यानंतर एक लो स्कोरिंग मॅच उभा राहिला. 45 धावांचं छोटंसं लक्ष त्यावर तुटून पडले एस एंटरप्राइजचे फलंदाज. आक्रमक रूप धारण केलंय आणि आता मात्र विजयच्या उंबरट्यावरती पोहोचलेला असताना मदन चांदेच्या बॅटमधून आलाय विजयी षटकार. 6 धावा.